तुम्ही आता मतदारांपुढे जातात, तर मतदारांना तुम्ही आता काय नक्की सांगत आहात आणि कशाप्रकारे तुमचे नवीन प्लॅन्स किंवा नवीन तुमच्या योजना तुम्ही सादर करत आहात? त्याविषयी काय तुमच्या डोक्यामध्ये आहे? नाही, आता मी मतदारांकडे जातोय. मतदारांचं बऱ्यापैकी विषय आमच्या भागात थोडं पोल्युशन, हं. काथोडे पुनावळे पाहिलं तर हा नव्यानं डेव्हलप होणारा भाग आहे. बरं. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. मग त्यांना त्या ठिकाणी धुळीचे प्रॉब्लेम आहे. मग तिथं आता या फवारण्याच्या गाड्या वाढवणं, रोड स्वीपर वाढवणं. कारण की पूर्वी हे ज्यावेळेस टेंडर केले गेले तेव्हा हे डीपी रोड अस्तित्वात नव्हते. बरं. त्यामुळे टेंडरमध्ये ते घेतले गेले नव्हते. आता आम्ही पत्र देऊन त्यात इन्व्हर्ट करतोय. त्यानंतर पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणावर आज पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. पुढच्या काही दिवसात त्या चालू होतील. रोडची कनेक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि एकदा ती रोडची कनेक्टिव्हिटी झाली तर ते पोल्युशन तर धुळीचं प्रमाण देखील कमी होणार आहे. ओके. आता हे होत असताना आता सगळ्यात मोठं काम आपल्याला सर्व्हिस रोडवर करावं लागेल, फ्लायओव्हर्सवर काढावं लागेल. मी जसं सांगितलं तुम्हाला, ह्या भागात स्पोर्ट्स फॅसिलिटी चांगल्या झाल्या पाहिजे, चांगले स्कूल झाले पाहिजेत. पहिली सीबीएसई स्कूल मी माझ्या इथे एक पिंपरी चिंचवड शहरात मॉडेल म्हणून तयार केली. बरोबर. आज ती बघायला कुणी आलं तरी महापालिकेत पाहुणे तिथे स्कूल बघायला आणतात. ती एवढी सुंदर झाली. म्हणजे तुम्ही म्हणसाल एखादं लंडनची स्कूल आहे का वाकडची स्कूल आहे, त्या लेवलचे त्या स्कूलचं कन्स्ट्रक्शन झालं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. आता त्याच्यावर काम करावं लागेल. चांगले स्टाफ किंवा चांगले शिक्षक घेतले तर ती मुलं घडवणार आहेत. आता सीबीएसई बोर्ड झाला, आता चांगले स्टाफ घेणं, त्यांना ट्रेन करणं. मग हा जर मॉडेल सक्सेस झाला तर उद्या मला तो पुण्यात पण राबवतोय. काल पुनावळेकर मला म्हटले वाकडला सीबीएसई स्कूल केली, आमच्याकडे का नाही? म्हणजे तुमच्याकडे जागा अवेलेबल आहे आणि फ्री एज्युकेशन आहे. पण अजूनही आपल्या लोकांची मानसिकता नाही की मुलं महापालिकेत शाळेत टाकायची. तुम्हाला जर शाळेचा दर्जा तुम्हाला उंचावायचा आहे. दर्जा जर उंचावला, आपण वाकड सारख्या ठिकाणी आज खूप आयटीएन्स पण विचारतायत की ऍडमिशन कधी सुरू होणार, ओके. आम्हाला मुलं टाकायची. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की पहिली प्रायोरिटी महापालिकेच्या शाळेत आत्ता शिकणारी मुलं असणार आहेत. बरोबर. त्याचं कारण असं आहे की जर ही मुलं सीबीएसईच्या अभ्यासक्रमात शिकली तर उद्या नीट आहे, सीईटी आहे, ज्या अभ्यासक्रमातून यांच्या एंट्रन्स एक्झाम येतात तर ती मुलं पण ते देऊ शकतील. त्यांनाही थोडं इझी जाईल. ओके. आणि ही गोरगरिबांची मुलंही चांगल्या शाळांमध्ये शिकतील. आणि त्याबरोबर आज हे आयटीआयना पण रिस्ट्रिक्शन आले. अरे एवढी चांगली शाळा, अरे एवढी महापालिकेची चांगली शाळा आणि त्यात फ्री एज्युकेशन. बरोबर. त्यामुळे ह्या अशा गोष्टींवर पण आपल्याला फार मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल.